राज्यात 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफी देणार असल्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी केली आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे। माझ्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आज थकबाकी किती शेतकऱ्यांवरती आहे, ती कुठल्या प्रकारची आहे, ती रक्कम किती आहे याची माहिती घ्यायला प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कमिटी केलेली आहे। साधारणतः याचा अहवाल आम्हाला एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याचा अहवाल आम्हा सर्वांना तो मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडले। ईट परिसरामध्ये रणरणत्या उन्हामध्ये ज्वारी काढणीला वेग आलेला असून मजुरीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झालेले आहे। आता प्रत्येक शिधापत्रिकेवरती मिळणार 3 लिटर रॉकेल। राज्यासाठी 37,44,000 लिटर कोटा मंजूर करण्यात आला। भारतासह 5 मित्र राष्ट्रांना इराणकडून होर्मुझ खुली करण्यात आले। ऊर्जा संकटामध्ये मोठा दिलासा, शत्रू राष्ट्रांना मात्र नो एंट्री मिळते। रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तानच्या जहाजांना मोकळीक मिळाली। कर्जतमधील ठेकेदारांचे बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले। आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीअंती निर्णय घेण्यात आला। 3 महिन्यांमध्ये मिळणार बिलांची रक्कम। शेतरस्त्यांवरती अतिक्रमण करणाऱ्यांवरती आता होणार कारवाई। फार्मर आयडी, आधार कार्ड 5 वर्षांसाठी ब्लॉक केले जाणार। शासकीय योजनांचा लाभ सुद्धा बंद होणार। गतवर्षीच्या तुलनेमध्ये MST CET नोंदणीमध्ये 84,000ची वाढ झालेली असून इंजिनिअरिंगकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा। 2 संधीचा निर्णयही ठरणार यंदा टर्निंग पॉइंट। कनकवली, वैभववाडी तालुक्यामध्ये गारांसह अवकाळी पाऊस झाला। आधीच संकटामध्ये असलेला शेतकरी हवालदिल झाला। रायगड जिल्ह्यामध्ये 4 तालुक्यांमध्ये गारांसह पाऊस झाला। कडक उन्हाळ्यामध्ये वीज दरात कपात होणार। ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळणार। येत्या 1 एप्रिलपासून नवे दर लागू केले जाणार। महावितरणाच्या ग्राहकांसाठी मोठा फायदा होणार आहे। बापाने 2 मुलींना उलटे टांगून बेदम मारले। 8 फीटच्या बनपुरीमधील घटना, पाणी पाणी करीत एकीने जीव सोडला तर दुसरी गंभीर जखमी। शेतकरी म्हणतात वाढत्या खर्चामुळे शेती परवडेना। खत दरवाढ झालेली असून मजुरांची टंचाई भासते। बदलत्या हवामानामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे। शेती गुंठेवारीने उत्पादनामध्ये घट होत आहे। खतांच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत चाललेली आहे। शेतमजुरांची टंचाई व वाढलेली मजुरी शेतकऱ्यांना त्रास देते। वन्य प्राण्यांकडून सुद्धा पिकांचे नुकसान होत आहे, तसेच बदलते हवामान व घटते उत्पादन। सांगोल्यामधील 1,42,530 जनावरांचे लसीकरण करण्यात आले। उर्वरित 18,670 जनावरांना लाळ खुरकूत रोगाचे लसीकरण केले जाणार। द्राक्ष बागेमध्ये वेलींची खरड छाटणी सुरू करण्यात आली। शेतकऱ्यांचा पुन्हा नव्याने संघर्ष। निसर्गाकडून साथ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। मोहोळ तालुक्याला अवकाळीचा तडाखा बसलेला असून वादळी वारे, जोराच्या पावसाने ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधील 4 तालुक्यांमध्ये गारांसह वादळी पाऊस झाला। आंबा, काजू, फळपिकांना बसणार मोठा फटका। नाशिक विभागामध्ये 385 शेतकरी कुटुंबांना अपघात सुरक्षा योजनेचा लाभ मिळालेला आहे। सुमारे 8 कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे। अपघात सुरक्षा योजनेचा लाभ नेमका कुणाला मिळतोय बघा। रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडणे, वीज पडणे, सर्पदंश, विजेचा धक्का, उंचीवरून पडणे, जनावरांच्या हल्ल्यातील मृत्यू, दंगल, इतर अपघातांचा यामध्ये समावेश आहे। दिंडोरीच्या धरणामधील पाणीसाठा हा निम्म्यावरती येऊन पोहोचलेला आहे। शेतीसह पिण्याच्या पाण्याची मागणी वाढलेली असून एप्रिल-मे मध्ये जाणवणार परिणाम। रस्ते अपघातातील जखमींवरती 1.5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जाणार। PM राहत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून माहिती देण्यात आली। राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली जाते। सध्या राज्यामधील काही भागांमध्ये अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती या आठवड्यामध्ये कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो। हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पशुपालनातून उभारा आर्थिक बळ, योजनेचा लाभ घ्या। अनुदान, विमा, आधुनिक संसाधनाचा समावेश असून जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे आवाहन केले जाते। नमो किसानचा 108 कोटी रुपयांचा हप्ता वर्ग करण्यात आला। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील। नगर जिल्ह्यामध्ये 5.5 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला। अशोक खरातबाबतचे ते व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांना बेड्या घालण्यात आला। भोंदू अशोक खरात प्रकरण कोपरगाव ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला।
थकीत वीज बिलापोटी पंचायत समितीची वीज खंडित करण्यात आली. महावितरणाची कठोर भूमिका. पाथर्डी परिसरामध्ये रात्री उशिरा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. गोकुळ मतदार यादीतील 1320 दूध संस्था गॅसवरती. तत्कालीन मंत्र्यांची स्थगिती. सर्किट बेंचने उठवल्याने वाढले टेन्शन. सातारा जिल्ह्यातील 686 पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवरती. जलजीवनच्या माध्यमामधून वीज बचतीचे पाऊल उचलण्यात आले. गावोगावी होणार अखंडित पाणीपुरवठा. मधमाशांचे नैसर्गिक मोहोड हे दुर्मिळ झालेले असून परागीकरण घटल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. फळबागांच्या उत्पादनावरती सुद्धा याचा परिणाम होतोय. कीटकनाशके, हवामान बदलाचा दुहेरी फटका बसतोय. उत्पादनामध्ये घट दिसून येते. मधमाशी पेट्यांवरती वाढता खर्च. बी किपिंगकडे शेतकऱ्यांचा आता कल वाढलेला आहे. किराणा मालाच्या भावामध्ये अचानक वाढ झालेली असून आंतरराष्ट्रीय तणावांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे. तेल डाळी महागल्या. युद्धामुळे खते जायबंदी. देशांतर्गत उत्पादनामध्ये 15% घटीची शक्यता वर्तवली जाते. पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे युरिया आणि संयुक्त खतांच्या देशांतर्गत उत्पादनामध्ये 10 ते 15% घट होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. कापूस बाजारपेठेला एसटीबीटीचा धसका बसतोय. वाढत्या प्रभावामुळे उत्पादक कंपन्या चिंतेमध्ये सापडलेल्या आहे. जीएम सोयाबीन आयातीची मागणी केली जाते. पोल्ट्री उद्योगांवरती खर्चाचा वाढता ताण असल्याचा संघटनेचा दावा केला जातोय. केंद्राचा 23 लाख टनाचा साखर विक्री कोटा जाहीर करण्यात आलेला असून मागील 2 महिन्याच्या तुलनेमध्ये 50,000 टनांची वाढ झाली. हळद, गूळ, बेदाणा आता ऑनलाईन बाजारामध्ये दाखल झालेला असून सांगली जिल्हाधिकारी, फ्लिपकार्टचे अधिकारी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती. भारतासाठी उघडले होर्मुझ. इराणची 5 देशांना परवानगी मिळालेली असून देशातील इंधन टंचाई मिटणार. सरकार म्हणते भारताकडे 60 दिवसांचा इंधन साठा उपलब्ध आहे. देशभरामध्ये पेट्रोल पंपावरती दिवसा रात्र रांगा लागलेल्या आहेत. करार करा अन्यथा परिणाम भोगा. ट्रम्प यांचा इराणला खणखणीत इशारा देण्यात आला. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. आमच्याशी चर्चा करा. उशीर केला तर खबरदार. खरातचे बँक खाते सील करण्यात आले. 1500 कोटींच्या संपत्तीवरती नजर असून संपत्ती मागील निधीचा स्रोत शोधण्यावरती तपास केंद्रित. नव्या गुंतवणूकदारांमध्ये 30% घट झालेली असून एनएससीचा अहवाल. बाजारातील अनिश्चिततेमुळे उत्साह ओसारला. 1.5 कोटी नवे गुंतवणूकदार. नोंदणीमध्ये उत्तर भारत विभागात देशात आघाडीवरती असून उत्तर प्रदेश अव्वल क्रमांकावरती आहे. महाराष्ट्राची मात्र पिछेहाट झालेली आहे. दुचाकीला 200 तर 4 चाकीला 2000 रुपयांचे इंधन. पुरवठा विभागाचे पेट्रोल पंप चालकांना आदेश देण्यात आले. टंचाई नाही पण अफवांमुळे अचानक अनावश्यक मागणी वाढल्यामुळे केले रेशनिंग. राज्यामध्ये अनेक ठिकाणी इंधन असल्यामुळे पंप बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा भर उन्हामध्ये वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा. अमेरिका, इस्रायलच्या आतापर्यंत इराणच्या 10,000 लक्ष्यांवरती हल्ले. संघर्ष थांबवण्याच्या प्रयत्नांना अद्यापसुद्धा यश नाही. दोन्ही बाजू झाल्या अधिक आक्रमक. युद्ध संकटाबाबत आज पंतप्रधान, मुख्यमंत्री चर्चा करणार. तेल खतांच्या पुरवठ्यासाठी केलेल्या उपायांवरती मंथन. 6.50 लाख जन खात्यामध्ये 242 कोटींचे धन असून 45,000 खात्यांवरती झिरो बॅलन्स आहे. अकोला जिल्ह्यामध्ये 6.95 लाख नागरिकांची उघडले खाते. यंत्रे, अवजारांची खरेदी. शेतकऱ्यांच्या अनुदानांचे मिळाले 336 कोटी रुपये. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना. ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यात आली. लाडक्या बहिणींना येत्या 31 मार्चपर्यंत संधी देण्यात येणार. तांत्रिक चुकांमुळे रखडलेले हप्ते आता बँक खात्यामध्ये जमा होणार. लाडक्या बहिणींना मिळाला मोठा दिलासा. रासायनिक खतांचा वापर हा जोरकत. जमिनीमधील सेंद्रिय घटकांमध्ये घट झालेली असून 4 वर्षांमध्ये प्रति हेक्टरी 36 किलोने रासायनिक खत वापरामध्ये वाढ झालेली आहे. कृषी तज्ज्ञांचा सतर्कतेचा इशारा. अवकाळी पावसाचा सोलापूर जिल्ह्यातील 650 हेक्टरला फटका बसलेला असून द्राक्ष, कांदा, आंबा, गहू, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे. करमाड्यामधील 25 गावे टंचाईग्रस्त झालेले असून टँकर, विहिरी अधिग्रहणाचा आराखडा. जेऊर, कोर्टी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित. पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा. द्राक्षाला मोठा फटका बसलेला आहे. बार्शी, मोहोळ, वैराग, पंढरपूर तालुक्यामध्ये गारपिटीसह पावसाची जोरदार हजेरी. शेडवरील बेदाणा भिजला. केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. यलदरीचे पाणी. परभणी, हिंगोली, नांदेडकडे 85 कोटींची थकबाकी असून परभणी महानगरपालिका सर्वात मोठी थकबाकीदार. पाणी कपातीचा दिला इशारा. गल्ले, बोरगावमध्ये विहिरीने गाठला तळ. कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जाते. भविष्यकाळामध्ये ठिबक सिंचन अनिवार्य.
रासायनिक खतांचे वाढते दर, शेतकरी वाढले शेणखताकडे, शेतीचा पोत सुधारण्यासाठी होते सेंद्रिय खतांचा वापर. मोढा बंदमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल खुल्या बाजारामध्ये दाखल होतोय. शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका. आर्थिक निकड असल्याने विक्री करावा लागतोय माल. घटलेले उत्पादन दराअभावी शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. अतिवृष्टीचा फटका बसत असून हळद उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे. वाळू माफियांचा सोडसोडाट, कारवाईला देत आहेत आव्हान. खडकपूर्णा नदीपात्रामध्ये धरणलगतच्या भागामधून बोटीद्वारे सर्रास वाळू उपसा केला जातो. शेतकऱ्यांनो, मळणी यंत्राने पिकाची काढणी करताना विशेष काळजी घ्या. मळणी यंत्राजवळ सेल कपडे टाळा. शेतातील वेग वाढलेला आहे, पण धोका सुद्धा वाढेल, शेतकऱ्यांना इशारा देण्यात आला. साखर उत्पादनामध्ये विक्रम, यंदा 17 लाख मेट्रिक टन वाढलेले असून साखर उताराही मिळाला चांगला. मेळघाटामध्ये रेशनच्या गव्हामध्ये खडे आणि मातीचा भरणा झालेला आहे. काटकुंभ येथील नागरिक त्रस्त झालेले असून सरपंचाची तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आलेली आहे. चांदूर बाजारामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे संघर्षाचा विजय, आंदोलनामध्ये सहभागी शेतकऱ्याने बियाणे व लाडू तुला. 12 कोटींच्या अनुदानामधून बदलणार शेतीचे चित्र. 186 ट्रॅक्टर तर 43 हार्वेस्टर व अवजारांचे वितरण करण्यात आले. लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. बँकेकडून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक नको, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश देण्यात आले. राष्ट्रीयकृत बँक प्रतिनिधींचा आढावा बैठक. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील 2,15,000 शेतकऱ्यांना लाभ मिळालेला असून 42 कोटी 45 लाख रुपये जमा करण्यात आले. ठिबक पद्धतीने शेतकऱ्यांनी केली मका लागवड, पडीक जागेचा केला उपयोग, महाडेटेला येथील शिक्षकांचा प्रयोग. वाढत्या महागाईमुळे शेती मशागत महागली असून शेतमालाचे दर 10 वर्षापूर्वीचेच आहे. खर्चामध्ये वाढ झालेली आहे. महाडीबीटी शेतकरी पोर्टलचा खेळखंडोबा, कृषी यांत्रिकीकरण पूर्वसंमती थांबल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडले. हवामान बदलाचा काजू आंबा पिकांना मोठा फटका बसलेला असून आजऱ्यामधील शेतकऱ्यांनाही मदत मिळण्याची मागणी केली जाते. 22,000ची हेक्टरी मदत मिळावी अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 8 शेतकऱ्यांची शासकीय अनुदानामधून ड्रोन खरेदी, जिल्हा परिषदेकडून 50,000पर्यंत अनुदान, औषध फवारणी झाली सोपी. हळद, बेदाणा, गुळ उत्पादकांना ऑनलाईन मार्केट करार आज होणार. सांगलीमध्ये उत्पादकांचा मेळावा. पळशी परिसरामध्ये ज्वारीच्या कडब्याचे दर भिडले गगनाला. जनावरे जगवणे अवघड झालेले असून महागाईची कोसळली कुऱ्हाड, पशुपालकांना चिंता भासत आहे. वादळी पावसामुळे सनपपूर येथील 2 घरांचे नुकसान झालेले असून घरावरील पत्रे उडाल्याने पावसामुळे साहित्य भिजले. गेल्या वर्षाच्या नुकसानीची अद्यापसुद्धा भरपाई मिळालेली नाही. प्रशासन हे झोपेमध्ये. एकाच वेळी गिरणीमधून 20 ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयापासून अवघ्या 8 किलोमीटरवरती धुमाकूळ, लोकमतच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रकैद. कोकणचा हापूस बाजारामध्ये दरवडलेला असून निर्यात बंद असून सुद्धा तेजी आहे. अद्याप आवक मात्र मर्यादेमध्ये आहे. शेती कर्जाची रक्कम भरण्यास शेतकऱ्यांची गर्दी होते. रामनवमीच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा बँक होती सुरू. वाढीव वीज बिलांचे समायोजन न करताच होतोय वीज पुरवठा खंडित. ग्राहकांना वारंवार मारावे लागतात चक्रा. मार्च अखेरचे नाव सांगून बिलाच्या भरणीसाठी तगादा. अति तापमानापासून केळी रोपे वाचवण्यासाठी क्रॉप कव्हर. शहाद्याच्या जयनगर परिसरामध्ये केळी लागवडीमध्ये वाढ झालेली असून मजर टंचाईमुळे शेतकऱ्यांचा केळीकडे वाढलाय कल. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.